ते सांगतो तुम्हाला याच्या कामाला कोणाला अडथळा आहे? अहो ताई याच्याविषयी तो होऊ दे ना. गेल्या वर्षी आम्ही घरात नव्हतो. आमची एक आंधी सासू आहे, तिला दिसत नाही. ती एकटी होती तेव्हा खड्डा मारलाय हा. हे कसं तुम्ही निर्णय करता? मग राहू दे वादळ. पुढची पण आमची जागा आहे ती वादळ. मग राहू ही पण आहे ना वादळ की आमच्याशी आहे ना, माझी तुमच्याशी नाही ना. तेव्हा आमचं आम्ही बघू. आणि 15-16 वर्ष आम्ही इथे राहतो. ते राहायला नाही आले ना. पण कोर्ट मॅटर आहे. 16 वर्ष इथे आम्ही राहतो ना, ते इथे राहायला नाही ना. मग राहू दे ना. होऊ दे ते आम्ही पण म्हणतो नाही ना. आम्ही पण अडथळा नाही आणत. तुम्ही 3 दिवस बोलतो ना, आम्ही पण 3 दिवस बोलतो. तुमची काय मीटिंग होईल ते तुम्ही स्पष्ट करा गावकऱ्यांसोबत. फोन करतो मी तुला. आणि आम्ही इथे राहतो सर्वजण आणि लेडीज आहोत सर्व. आणि माझी एक सासू आंबी आहे, तिला बिचार दिसत नाही. त्यावेळी हा खड्डा मारलाय. आम्ही घरामध्ये कुणीच नसताना. हे चुकीचं आहे की नाही? नाही मला दाखवली पण इथे कुणी नसल्याने तुम्ही अधिकार नाही करायचा. ती बिचारी सासू इतकी आहे, तिला दिसत, तिला कसं वाटलं असेल? हे चुकीचं आहे तुमचं पण काम. आम्ही नियमाला अडथळा नाही आणत. तुम्ही पण नियमाप्रमाणे चाला. नियमाप्रमाणे त्याला असं करता येतं का काम? आता तुम्ही सांगा एखाद्या माणसाचं तुम्ही एखाद्या माणसाचं ते काम करणं योग्य होतं का? त्यावेळी सुद्धा हे सांगा मला. त्या सासूला दाखवा.